महापालिकेच्या औषध फवारणी विभागाचे प्रमुख निरीक्षक श्रीपाद उर्फ बंडा जोशी हे महापालिका सेवेतून निवृत्त झाले। सेवानिवृत्तीनिमित्त जोशी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, याकूब मद्रासी, स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, राजू गोंधळे, डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील, शिवसेना नेते नानासाहेब शिंदे, आरोग्य विभाग मार्केट लायसन्स विभागचे लिपिक प्रेरणा चव्हाण, टीबी विभागाचे अनिल वाघमारे, सपना देशपांडे, कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव, निवृत्त अधिकारी विकास पाटील, ज्योतिराव मेंढे, स्वच्छता निरीक्षक राजू गोंधळे, प्रणिल माने, धनंजय कांबळे, गणेश माळी उपस्थित होते। यावेळी 36 वर्ष आपल्या मनपा सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल बंडा जोशी यांचा सर्वांनी सत्कार केला। या कार्यक्रमास औषध फवारणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रेम दिलं मला या सहकार्यामुळेच आज इथपर्यंत मी बंडाजोशी नाव ब्रँड करतो। या लोकांनी जर खालच्या लोकांनी जर काम केलं नसतं तर बंडाजोशी हा घेतला नसता। हे 100% कागदावर घेऊन ठेवला नसता। या लोकांनी मला भयंकर सहकार्य केलं। औषध फवारणी डिपार्टमेंट असू दे, कचरा उठाव असू दे, सगळीकडं। आणि या लोकांचा हात असं डोक्यावर राहिला पाहिजे का काय करते विश्वासाने जे सांगत होते जात होतो कलेक्टर ऑफिसला जा, कुठं पण जा। हे जे पाठीमागं राहिले त्याला विश्वासाने पात्र राहिलो, त्यामुळे सगळ्यांनी मला प्रेम दिलं। त्यामुळे जेवढी 36 वर्ष सर्व्हिस पाहिजे चांगल्या पद्धतीने पार पडली। त्यामुळे सगळ्यांची मी ऋणी आहे, तुम्हाला धन्यवाद देतो। की अशी काही असंख्य व्यक्ती भेटल्या की ज्याला आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये माइलस्टोन म्हणतो। आता महिलांचा दगड गेला पण पूर्वी रस्ते मोडताना महिलाचा दगड असायचा, म्हणजे आधी शब्द आपण तो माइलस्टोन म्हणून वापरतो। आणि तसं एक व्यक्तित्व बंडा जोशी माइलस्टोन आहे, ते नाकारता येणार नाही। आणि मग आमच्या भागात जेव्हा डास ही द्यायला आम्ही वाद काढत पत्रव्यवहार जावं आणि नेमकं त्यांची नियुक्ती झाली होती। आम्ही शोधत होतो की औषध फवारणी कुठं आहे, तर शिवाय स्टेडियमला आहे। बघून त्याच्या अगोदर कुठं सापडत नव्हतं। मग ते बंडा जोशी आल्यापासून शटर वर दिसायला लागलं, नाही तर कायम शटर अर्ध्यावर असायचं। आणि जेव्हा बंडा जोशी काम करू लागले तेव्हा आनंद वाटला की बाबा काय काम होतंय। आणि नुकतंच त्यांनी पद घेतलं होतं आणि तिकडं आल्यानंतर सुरुवातीला इतकं एकदम डोक्यावर म्हणजे माणसाच्या कोतीपेक्षा जास्त लोड आला। आणि भविष्यकाळाच्या पर्यायानं मग याकूबसारखा उत्तम सुशल कुशल असं दोन्ही व्यक्तिगत एकाला एक दोन मिळाले आणि या दोघांची समस्या ऐकली समस्या निघूनच गेली। मी सारखं लोकांची तक्रार आहे, डास वाढले, तेव्हा झाले। बंडा जोशी तर ते गप्पी मासे पाळले होते, ते काढून लोकांच्या घरामध्ये तिथे डबके तिथं सोडले, हेही कृती त्यांनी केली आहे।